आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भाऊ काय रे आशू, काय झालंय? शिवा आली का घरी? नाही नाही, फोन आला तिचा काही? नाही नाही, फोन वगैरे काही नाही आलाय। सीता, उर्मिला, काय हो, काय झालं? काय म्हणते शिवा? शिवा घरी आली का? नाही, अरे आम्हाला वाटलं ती तुझ्यासोबत असेल, माझ्यासोबत नाहीये। पण मला सांगून गेली होती ती रॉकीच्याच काहीतरी कामासाठी जाते म्हणून। अरे देवा, आता कुठे गेली ही? तू फोन करून बघ ना। हा, फोन लागत नाहीये भाऊ तिचा। एक मिनिट, म्हणजे ती तुला पण सांगून गेली नाहीये का? या बघितलं? कीर्ती मला सांगून गेली ती। ठीक आहे, पण काही घोळ घालून आली नाही ना, म्हणजे मिळवलं। कीर्ती जरा थांब, तुला काहीच माहित नाहीये? नाही, बाना गँगचा फोन आला होता मला की ते तो जो ड्रायव्हर आहे त्याचं लोकेशन मिळालंय शिवाला, तिकडे ती गेली। अरे बापरे, एकटीच? हो ना। अरे मग पोलिसांना तरी कळवायचं तू। त्यांनी कळवलंय, आता पुढे काय तेच कळत नाही मला। ही मुलगी कुठल्या संकटात पडली नसेल म्हणजे मिळवलं। काही होणार नाही सीता, काळजी करू नकोस तू। शिवा आहे ती, संकटातून मार्ग काढणं तिला ठाऊक आहे। एक मिनिट। हॅलो, काय? अहो पण कसं? हो ठीक आहे, मी आलो। अरे काय झालंय? कोणाचा फोन होता? शिवाला अटक झाली आहे। हा? काय काय केलं तिने? काहीतरी शहाणपणाच केला असणार आहे, हेच म्हणत होते मी। आपल्या मागे व्याप वाढवून ठेवलेत, आता बघितलं ना? कीर्ती अगं अडकली असेल ग कुठेतरी ती। तू पण भाऊ, पण आता करायचं काय? नाही भाऊ, मी बघतो काय करायचं, तुम्ही नका घाबरू, आलोच मी। सीता, मी त्याच्या बरोबर जातो। हो हो, जा। भाऊ, चंदन, बोलणारच का माझ्याशी? हे बघ दिव्या, तू आई आणि आजीची माफी मागितलीस, तशीच जर माझी मागायला आली असशील तर मी आत्ताच सांगून ठेवतो, त्याचा काहीच उपयोग नाहीये। तुझ्या या सगळ्या आयडियाज मला माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवू नकोस। चंदन, मी तुला फक्त भेटायला आले। तू मला माफ करशील, परत आयुष्यात घेशील, अशा काही अपेक्षा नाहीये माझ्या। आणि मी ज्या चुका केल्या आहेत त्यासाठी मला अशी सहज माफी मिळेल अशा होप्सही नाहीये। गुड। नाही, तुझ्या चुका तुझ्या लक्षात येत आहेत, चांगली गोष्ट आहे। लक्षातही आल्यात आणि तू जी काही शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे। मला तुला कुठलीही शिक्षा द्यायची नाहीये। मला माहिती आहे चंदन, मी चुकले। तू मला खूप प्रेम दिलंस, खूप चान्स दिले, पण मी नाही सुधारले। तू मला एकदा फसवलंस, तेही तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून फसवलंस, पण ते मला तेव्हा नाही कळलं। शिक्षा म्हणून मी तुला ऐकवत राहिले, त्रास दिला, खोटं बोलले, आणि शेवटी तर मी जे काही केलं ते माफ करण्यासारखं पण नाही। मग कशाला आलीयस इकडे? एवढंच सांगायला आले की माझं तुझ्यावर आजही खूप प्रेम आहे। माझं नाही। कळलंय मला। हो, अच्छा, अर्चनाला भेटलीस बहुतेक। नाही, तिने जे सांगितलं ना ते अगदी खरं आहे बरं। मान्य आहे मला, आणि मी तुमच्या मध्येही येणार नाही। मला तुला एवढंच सांगायचंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कायम असेल। तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत, हे मला खूप उशिरा कळलंय। हे तुला माहिती असावं एवढीच इच्छा होती माझी। ठीक आहे, मी माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात करणार आहे, अगदी प्रामाणिकपणे काम करणार आहे। जे मिळेल ते करेन, पण हक्काचं खाईन। माझ्या स्वार्थीपणामुळे मला खूप नुकसान झालंय चंदन। मला तुझ्या बोलण्याचं महत्त्व कळलंय, पण काय करू आता, खूप उशीर झालाय। तरी तुला मला माफ करता आलं तर कर प्लीज। अगं पण कशावरून मी हे मान्य करू की तुझे हे सगळे प्रयत्न खरे आहेत किंवा हे सगळं नाटक नाहीये? सांग ना। माहिती नाही चंदन, खरंच नाही माहिती, आणि अशा काही अपेक्षाही नाहीयेत माझ्या। पण आता मी थोडी समाधानी झाले,
तुझी माफी मिळाली तर सगळंच मिळेल मला. तू मिळावास अशी इच्छा आहे, पण मला माहिती आहे ते आता शक्य नाहीये. पण मी खुश आहे तुझ्यासाठी. काळजी घे. हे बघ शिवा, डेड बॉडी जवळ तू उभी होतीस, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आणि तो एक ठोस पुरावा आहे आमच्या जवळ, तरी तू म्हणतेस की मी काहीच केलं नाही. अहो सर, मी त्या माणसाला बघायला गेले होते, खरंच सांगते, बाकी काहीच नाही. आणि तो तिकडे मी जाण्याच्या अगोदरच मेला होता. तू त्या ड्रायव्हरला भेटायला गेली होतीस, तुला रॉकीचं आठवलं, तुमच्यात वाद झाले आणि रागावर नियंत्रण न राहिल्याने तू त्याला मारून टाकलंस, बरोबर ना? नाही सर, असं काही नाहीये, मी असं काही नाही केलं, विश्वास ठेवा माझ्यावर. अजून कोणाला बघितलंस? मी नाही बघितलं कोणाला, पण सर मी काही केलेलं नाहीये. मग मी काही करू शकत नाही. साहेब, ह्याच्या मागे नक्कीच कोणीतरी आहे. तो मला बघून तिथून पळून गेला असेल. मला त्याला शोधायचंय सर, तुम्ही माझं ऐकून घ्या. खरंच मी खरं सांगतेय. हे बघ शिवा, आमचा शोध सुरू आहे. अगं तू काही इथे आलीस, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, माहिती ना तुला. तू आई प्लीज. अरे बाबा, अरे कोणी बघून जितका प्रॉब्लेम होणार नाही ना, तितका तुझा आरडा ओरडा ऐकून होईल. तुझ्या आवाजाने येतील सगळे धावत, काय झालं म्हणून. हो, काय काय मला आधी सांग, तू ठीक आहेस ना? तुला काही लागलं नाहीये ना? मी एकदम ठीकठाक आहे, मला काहीच झालेलं नाहीये. हा, आई पण पहिल्यांदा असं काहीतरी केलं ना, जाम भारी वाटलं. अशी ना खूप मजा आली. नाही ते ठीक आहे, पण कोणी बघितलं नाही ना? आजूबाजूला कोणी नव्हतं ना तिकडे? अगं तिकडे कोणीच नव्हतं, त्यामुळे मला कोणी बघायचा प्रश्नच येत नाही ना. आणि तुला माहिती आहे ना, मी आता एका दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे एक तर पुरावा संपला आणि दुसरं म्हणजे शिवा गेली आत. तिची काय आता सुटका नाही, ती अडकली कायमची. नाही ते ठीक आहे, पण ती सुटून परत यायला नको, कारण आता तिला पक्का संशय येईल ना. तिला माहितीये तिने हे सगळं केलेलं नाहीये. कशाला काळजी करतेस, मी सांगतो ना, ती नाही येत आता परत बाहेर. ए सुहास, आता हिचं काय? बघितलं? कढी का लावली रे? सुहास, कळलं आता मी का कडी लावून घेतली. सुहास, अरे काय माणूस आहे, दरवाजा कसा लावलास? सुहास, अरे उघड ना. काय करतास आतमध्ये? मी कधीची दार ठोकते. काय चाललंय? काही नाही ग, जरा मला झोप लागली होती म्हणून कळलं नाही. काय एवढ्या मोठ्याने ओरडले, आवाज नाही आला? आता उघडला ना दरवाजा. पण दरवाजा का लावलास? कडी का लावलीस? कीर्ती, माझं ना खूप डोकं दुखत होतं, मला शांतता हवी होती म्हणून मी दरवाजा लावला. एकतर या रूम मध्ये ना माझ्याशिवाय कोणी येत नाही, आणि डोकं दुखत होतं तर मला सांगायचं, मी मेडिसिन दिलं असतं तुला. हो ठीक आहे, आता बरं वाटतंय मला, वाटलं तर मी सांगेन तुला. अचानक बरं वाटायला लागलं तुला? हा, कसं? तू आलीस ना.